हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघू प्रॅक्टिस क्वेश्चन सेट नंबर 6. ओके, 5th क्वेश्चन सेट आपण कंप्लीट केले. आज 6 नंबरचा पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, सदर दिवाण न्यायालयाबाबत सत्यविधान सांगायचे आपल्याला. दिवाण न्यायालयाबाबत तर फर्स्ट विधान काय दिलं, 1000 रुपयांपेक्षा जास्त रुपयाचे अपील इथं चालतं. तर 1000 रुपयांपेक्षा आहे का ते, एक मिनिट. ओके, हे रॉंग येतं. या न्यायालयामध्ये गव्हर्नर व कौन्सिलचे अपील चालत असते, हे पण रॉंग आहे. सदर दिवाण न्यायालय मुस्लिम कायद्यावर चालत असतं, असं काही मुस्लिम कायदा वगैरे नाही आहे. सदस्य यांचा समावेश होतो. तर यापैकी कोणतंच सेंटेन्स करेक्ट नाही आहे. ओके, सगळे रॉंग येतात ते. सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा, राजस्व मंडळाची स्थापना कोणी केली? राजस्व मंडळ म्हणलं तर वॅरन हस्टिंग यांनी केली होती. बक्सरची लढाई कोणामध्ये झाली होती? बक्सरची लढाई मीर कासिम आणि मुनरोमध्ये झाली होती. बक्सरची लढाई मीर कासिम आणि मुनरो या दोघांमध्ये झाली होती. बंगालचे दिवाणी हक्क 1765मध्ये, म्हणजे 1765चा जो करार होता त्यानुसार ब्रिटिशांनी कोणाला दिले होते? बंगालचे दिवाणी हक्कही शाह आलम याला दिले होते. शाह आलम पहिला समाजसुधारक ज्याने पहिल्यांदाच शूद्र व स्त्रियांना वेदांचे अध्ययन, उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार प्रदान केला होता, असे कोण होते? स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी शूद्र आणि स्त्रियांना वेदांचं अध्ययन, उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार दिला होता. स्वामी विवेकानंदाचं नाव काय होतं? नरेंद्रनाथ दत्त. ओके, त्यांचं मूळ नाव होतं नरेंद्रनाथ दत्त. रामोशींचे ब्रिटिश व जमीनदारांविरोधीचे 1822च्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते? रामोशींचे चित्तरसिंह यांनी केले होते. ओके, चित्तरसिंह यांनी केले होते 1822मध्ये रामोशीचे नेतृत्व. लोकमान्य टिळकांच्या बाबतीमध्ये योग्य विधान सांगायचे. होम रूल लीग स्थापन करताना लोकमान्य टिळकांनी ब्रिटनच्या राजाशी एकनिष्ठ राहण्याचं आश्वासन दिलं होतं, हे बरोबर येतं. युद्धकाळामध्ये ब्रिटिशांना मदत करण्याचं पण आवाहन केलं होतं, बरोबर. त्यांनी होम रूलच्या माध्यमातून पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली नव्हती, फक्त सी रॉंग येतं, ए आणि बी करेक्ट आहेत. ओके, आता 9 नंबरचा क्वेश्चन, न्यू इंडिया कॉमनवेल्थ हे जे वर्तमानपत्र आहे ते कुणाचे इथं? ॲनी बेझंट यांचे न्यू इंडिया कॉमनवेल्थ. 10 नंबरचा, खालीलपैकी कॅबिनेट मिशनचे प्रमुख उद्दिष्ट काय होतं? तर सत्तेच्या हस्तांतरणाविषयी चर्चा व स्वरूप ठरवायचं होतं कॅबिनेट मिशनला. फर्स्ट येतं ऑप्शन. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, असं कोणी म्हटलं? सर्वांना माहिती आहे, लोकमान्य टिळक यांनी. महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीमध्येच रद्द करण्याचं कारण काय होतं? त्याचं कारण होतं की त्यांच्या विचारसरणीनुसार त्याची वाटचाल झाली नव्हती. ओके, मध्येच एक घटना घडली होती, त्यामुळे त्यांनी असहकार चळवळ बंद केली होती. प्रसिद्ध गीत सारे जहां से अच्छा हे कोण लिहिलेलं आहे? हे आहे बघा मोहम्मद इक्बाल. सारे जहां से अच्छा हे गीत आहे मोहम्मद इक्बाल यांचं. जय हिंद ही घोषणा कोणी दिली होती? नेताजी बोस यांनी दिली होती. आता चळवळ आणि व्यक्ती यासंबंधी जोड्या लावायच्यात आपल्याला. तर खिलाफत चळवळ कोणाची होती? अली बंधू यांची होती. ओके, अलीगड चळवळ म्हटलं तर ते सर सय्यद खान यांची. ब्राह्मो समाज आहे देवेंद्रनाथ टागोर यांचा. आणि मुस्लिम लीग म्हणलं तर लियाकत अली. खिलाफत चळवळ अली बंधू, अलीगड चळवळ सर सय्यद अहमद खान, ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर, मुस्लिम लीग लियाकत अली. 16 नंबरचा क्वेश्चन पाहू, घटनासभेची मागणी पहिल्यांदाच कोणत्या समितीने मान्य करून भारतीयांना त्याचा अधिकार बहाल केला होता? तर क्रिप्स मिशन. ओके, क्रिप्स मिशनने घटनासभेची मागणी प्रथमतःच मान्य केली होती. ओके, नंतर 1977 नंतर कोणाच्या नेतृत्वाखाली जनता सरकार अस्तित्वात आलं होतं? 1977 नंतरचे मोरारजी देसाई येतं. ओके, आता काही विधान दिले आणि कारण दिलं, त्यापैकी कोणतं विधान योग्य, कारण योग्य हे विचारलं आपल्याला. तर बघू आपण 18मध्ये बघा विधान काय दिलं, 1928मध्ये नेहरू रिपोर्ट तयार करण्यात आला होता, एकदम बरोबर आहे, 1928मध्येच. त्याचं कारण म्हणलं तर लॉर्ड बर्कनहेड याने भारतीयांना सर्वसंमत असा राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचं आव्हान केलं होतं. ओके, हे दोन्ही पण बरोबर येतात आणि त्याचं योग्य कारण पण आहे ते, त्यामुळे ए आणि आर दोन्ही पण राईट येतात. ओके, आता 19 नंबरमध्ये बघा विधान काय दिलं, क्रांतिकारकांनी जुलमी ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांची हत्या करण्यास प्रारंभ केला होता.
आणि त्याचं कारण सांगितलं की त्यांच्यामध्ये अन्यायाचा प्रतिकार हा फक्त हिंसा व प्रतिरोध यानेच घेता येतो. तर कारण याचं योग्य नाही आहे, बट दोन्ही विधाने एकदम बरोबर येतात. ए आणि बी बरोबर आहे, फक्त रिझन ते नाही आहेत. ओके. 20 नंबरचा क्वेश्चन, यामध्ये विधान काय दिलं, 1942ची चले जाव चळवळ ही महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली झाली होती बघा. तर चले जाव चळवळ जी होती ती महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली होती का? नाही. ओके. ए रॉंग येतं. या चळवळीचे भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा होता. तर हे बरोबर आहे. चले जाव चळवळीचा महत्त्वाचा वाटा होता, हे बरोबर येतं. 21 नंबरचा क्वेश्चन पाहू. विधान काय म्हटलं, महात्मा गांधी यांनी औद्योगिकीकरणास विरोध केला, तरी हे पण रॉंग आहे. ओके. फर्स्ट रॉंग येतं. जे उद्योग मानवी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस आहेत ते म्हणजे विघातक आहेत, हे बरोबर आहे. हे सेंटेन्स बरोबर तर पण विधान योग्य नाही आहे, ए वालं. ओके. 22 नंबरचा क्वेश्चन बघूया. यामध्ये विधान काय दिलं त्यांनी, राष्ट्रीय काँग्रेसने महिलांना चळवळीमध्ये महत्त्वाचं स्थान दिलं होतं, तर ए बरोबर येतं. कारण सांगितलं की त्यांच्यामध्ये समाजाच्या अर्ध्या हिश्श्याने सहभाग नाकारणे. ओके. सहभाग नाकारणे म्हणजेच खरं स्वतंत्र नाही आहे. ओके. दोन्ही पण विधान ए पण आणि बी पण बरोबर आहे आणि त्याचं कारण पण योग्य आहे. ओके. 23 नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा, विधान काय सांगितलं, राष्ट्रीय काँग्रेसने महिलांना चळवळीमध्ये महत्त्वाचे स्थान दिलं आहे, तर हे बरोबर येतं. ओके. 23 नंबरचं विधान चाललं आपलं, भारतीय साम्यवादी पक्षांमध्ये फूट पडली, तर बरोबर आहे, फूट पडली होती. आणि कारण काय, तर काही गटांनी भारतीय संविधान चौकटीतच राहून सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा निर्धार केला होता, तर रिझन पण बरोबर येतं. ओके. ए बी विधान बरोबर आहेत आणि रिझन पण बरोबर आहे, त्यामुळे फर्स्ट याचं ऑप्शन येतं. 24 नंबरचा क्वेश्चन, भारतामध्ये कोणत्या कायद्याद्वारे केंद्रामध्ये द्विग्रही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं होतं, तर 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता, त्यानुसार द्विग्रही कायदेमंडळ स्थापन केलं होतं. 25 नंबरचा क्वेश्चन, माउंटबॅटन योजनेमध्ये कोणत्या तरतुदीचा समावेश होता, तर फाळणीद्वारे भारत पाक 2 नवीन राष्ट्र निर्माण करणे हे होतं. पंजाब व बंगाल प्रांताचे विभाजन तेथील सदस्यांच्या निर्णयानुसार होईल, सेकंड ऑप्शन पण बरोबर आहे. वायव्य सरहद्द प्रांत बलुचिस्तान सिलेट जिल्ह्यामध्ये सार्वमत घेण्यात येईल, सी पण बरोबर येतं. डीमध्ये काय सांगितलं, संस्थानिकांना राज्यामध्ये सामील होण्याची व स्वतंत्र राहण्याची स्वातंत्र्य देण्यात आले आहे, तर डी पण बरोबर येतं. म्हणजे सगळे ऑल बरोबर आहेत त्याच्यामध्ये. ओके. टोटल बरोबर येतात. 26 नंबरचा क्वेश्चन, भारतीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या संघटनेचा पुढाकार होता, तर भारतीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये इंडियन असोसिएशनचा पुढाकार होता. ओके. आता चुकीची जोडी ओळखायला सांगितली, तर इंडियन असोसिएशन आनंद मोहन बोस यांनी स्थापन केलं होतं, बरोबर आहे. मद्रास महाजन सभा म्हणलं तर पी आनंद चार्लू, हे पण बरोबर येतं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन दिनशा पेटिट, हे रॉंग आहे. ओके. 3rd नंबरचं रॉंग येतं. लंडन इंडिया सोसायटी दादाबाई नौरोजी, हे बरोबर आहे. लंडन इंडियन सोसायटी कोणाची होती, दादाबाई नौरोजी. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याची स्थापना कोणी केली होती, फिरोजशाह मेहता यांनी केली होती. ओके. दिनशा पेटिट यांनी नाही केली होती. 28 नंबरचा क्वेश्चन, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर पक्ष स्थापन कोणत्या वर्षी झाला होता, तर 1885 मध्ये. 1935च्या कायद्याने काय नष्ट केलं होतं, प्रांतीय स्वायत्तता नष्ट केली होती का, नाही. द्विग्रह सभागृह पण नव्हतं. स्वतंत्र मतदारसंघ, हे पण नाही. प्रांतातील द्विदल पद्धती, हे मात्र नष्ट केलं होतं. ओके. प्रांतातील द्विदल पद्धती नष्ट करण्यात आल्या होत्या 1935च्या कायद्याने. 30 नंबरचा क्वेश्चन पाहू, खालीलपैकी कोणता कालखंड लोकांची चळवळ क्रांती म्हणून ओळखला जातो, तर 1920 ते 1947 हा कालखंड लोकांची चळवळ म्हणून ओळखला जातो, 1920 ते 47. ओके. खालीलपैकी कोणत्या वर्षामध्ये काँग्रेस शताब्दी वर्ष साजरं करण्यात आलं व ते कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर 1985 मध्ये साजरं केलं होतं, राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली. ओके. सेकंड नंबरचा ऑप्शन येतं. 33 नंबरचा क्वेश्चन बघू. 32 सॉरी. खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव व बंड असं म्हटलं होतं, तर ते कोण होते बघा, डिझरायली. ओके. डिझरायलींनी म्हटलं होतं. आता चुकीची जोडी ओळखा, खासी तिरसिंह बरोबर येतं. खासीचा उठाव तिरसिंह यांनी केला होता. रामोशी म्हटलं तर चित्तरसिंह. भिल्लामध्ये सिद्धू कानू नाही, भिल्लांमध्ये कोण होते, रामोशी होते. आणि पागलपंथीमध्ये करमशाह. ओके. 3rd नंबरचं फक्त रॉंग येतं.
34मध्ये चुकीचे विधान ओळखायला सांगितलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम बादशाह आला होता. आझम हा बहादूरशाह नाव धारण करून बादशाह बनला होता आझम. तर हे चुकीचं आहे. ओके. बहादूरशाहनंतर जादरशाह आणि हा बादशाह झाला होता, हे बरोबर आहे. 1719 या वर्षामध्ये दिल्लीने 4 बादशाह पाहिले होते, हे पण बरोबर आहे. तर फक्त सेकंड रॉंग येते यामध्ये. आता 35 नंबरचा नादिरशहाचं आक्रमण कोणाच्या कालखंडात झालं होतं? मोहम्मद शहाच्या. ओके. मुंतखाब उल लुबाबचा लेखक कोण आहे? तर खापी खान आहे. ओके. 1739ची कर्नालची लढाई कोणामध्ये झाली होती? भारतीय सरदार आणि नादिरशाह यांच्यामध्ये झाली होती. 1739ची लढाई. 38 क्वेश्चन. अंतरिम सरकारची स्थापना 1946 मध्ये झाली होती. कॅबिनेट मिशन आल्यानंतर ती स्थापना झाली होती 1946 मध्ये. ओके. सिमला कॉन्फरन्स केव्हा झालं होतं? तर सिमला कॉन्फरन्स झालं होतं 1945 मध्ये. भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटनमध्ये कोणता पक्ष सत्तेवर आला होता? मजूर पक्ष आला होता ब्रिटनमध्ये. बाबा सोहनसिंह भाकना यांच्या पक्षाचं नाव काय होतं? गदर पार्टी. ओके. बाबा सोहनसिंह भाकना म्हणलं तर गदर पार्टी. स्वदेशी चळवळीच्या परिणामापैकी खालीलपैकी कोणता परिणाम मानता येणार नाही? तर यामध्ये कोणते कोणते परिणाम आहेत? साहित्य व इतर राष्ट्रीय उपक्रमांमध्ये उत्थान जागृती निर्माण करणे, हे पण येतो हा पर्याय. ओके. सेकंड काय म्हटलं? राष्ट्रीय काँग्रेसच्या फुटीस कारणीभूत होता का स्वदेशी चळवळी? नाही. ओके. राष्ट्रीय फूट यामुळे पडली नव्हती काँग्रेसमध्ये. थर्ड नंबरचं, ब्रिटिश सरकारने मुस्लिमांना काँग्रेस विरोधी मदत करण्यास सुरुवात केली होती, हे बरोबर येतं. फोर्थमध्ये, या चळवळीने विद्यार्थी स्त्रियांचा सहभाग वाढविला होता, हे पण बरोबर आहे. ओके. फक्त सेकंड रॉंग आहे. 43 नंबरचा क्वेश्चन पाहू. भारतीय राष्ट्रीय चळवळीचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणतं आहे? तर यामध्ये बघा, भारतीयांमध्ये आपल्या हक्कांबद्दल जागृती निर्माण केली, हे तर वैशिष्ट्य येतं. या चळवळीचे म्हणजे या चळवळीमुळे भारतीयांची भावना दृढ झाली होती, हे पण आहे. या चळवळीतून सर्व समान व धर्मनिरपेक्षता तत्त्वे पाळल्या गेली. ओके. हे पण उद्दिष्ट आहे, म्हणजे वैशिष्ट्य आहे. आणि फोर्थ काय म्हणतं? ही चळवळ निर्माण भागापुरती मर्यादित होती, म्हणजे काहीच भागांपुरती मर्यादित होती. भारतीय राष्ट्रीय चळवळ तर नाही, ही सर्वच भागांना होती. ओके, लागू. फोर्थ नंबरचं रॉंग येतं. भारतीयांना ईस्ट इंडिया कंपनी ही तिच्या कार्यक्रमाने काय करत असल्याचे लक्षात आले होते? तर भारतीय संस्कृतीचे रक्षण करत आहे असं वाटलं होतं. ओके. 46 नंबरचा क्वेश्चन पाहू. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीस लोकांनी विरोध केला होता, कारण काय होतं? तर भारतीय राष्ट्रवादास नष्ट करण्याचा प्रयत्न होत होता, हे बरोबर आहे. हा भौगोलिक राजकीय एकतेच्या विरोधी आहे, हे पण आहे. यामुळे बंगालचे लोक धार्मिकतेवर विभागले जाणार होते, हे पण येतं. ओके. वरीलपैकी सर्वच आहे ऑप्शन. ओके. वरीलपैकी सर्व. राजगुरू व भगतसिंह यांना कोणत्या अधिकारांनी राजगुरू आणि भगतसिंह यांनी कोणत्या अधिकाराचा वध केला? तर सँडर्सचा वध केला होता. नंतर 47 नंबरचा क्वेश्चन. दुसरी योजना प्रामुख्याने कशावर भर देणारी होती? दुसरी योजना म्हणलं तर औद्योगिकीकरणावर भर दिला होता दुसऱ्या योजनेने. कॅबिनेट मिशन भारताला याचं कारण काय होतं? सत्तेचं हस्तांतरण करायचं होतं. ओके. त्यामुळे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी बौद्ध धर्म स्वीकारला? हे सर्वांना माहिती असेल. 1956 त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाशिकमध्ये, आणि येवलामधून त्यांनी घोषणा केली होती. 15 नंबरचा क्वेश्चन. अँड्रू फ्रेझर समिती कशासंबंधी होती? तर अँड्रू फ्रेझर समिती होती नागरी सेवा संबंधी होती. ओके. नागरी सेवा म्हणलं तर अँड्रू फ्रेझर. 51 मध्ये बघा, प्रदेश आणि राज्य. ओके. तर विदर्भ प्रदेशामध्ये कोण येतं? महाराष्ट्र. रायलसीमा म्हणलं तर रॉयलसीमामध्ये येतं आंध्र प्रदेश. काठियावाड प्रदेशामध्ये येतं गुजरात. आणि दोआब जर म्हणलं तर पंजाब. ओके. विदर्भ महाराष्ट्र, रायलसीमा म्हणलं तर आंध्र प्रदेश, काठियावाड म्हणलं तर गुजरात येतं, आणि दोआब जर म्हणलं तर पंजाब. ओके. 52 नंबरचा क्वेश्चन. राज्यामध्ये दशलक्ष लोकसंख्या एकूण 7 शहरांची आहे, तर खालीलपैकी कोणतं शहर हे दशलक्ष शहर नाही आहे? ओके. तर दशलक्ष शहरामध्ये पुणे येतं, नाशिक येतं, पिंपरी चिंचवड पण येतं, फक्त औरंगाबाद येत नाही. ओके. सुंदर संवेदन उपग्रह पृथ्वीच्या कोणत्या कक्षामध्ये सोडला जातो? तर सुदूर संवेदन आहे. सुदूर संवेदन म्हणजे काय असं नेमकं? तर अवकाशातली माहिती घेणे विदाऊट, म्हणजे डायरेक्ट न जाता. ओके.
तिथल्या उपग्रहाद्वारे आपल्याला माहिती भेटते, त्याला सुदूर संवेदन असं म्हणतात. तर सुदूर संवेदन उपग्रह पृथ्वीच्या कोणत्या कक्षामध्ये सोडले जातात? सूर्य स्थिर कक्षा असते त्या कक्षामध्ये सोडले जात असतात, सूर्य स्थिर कक्षा. ओके. महाराष्ट्रामध्ये 2004च्या आकडेवारीनुसार सुमारे 5461 किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग आहेत. यापैकी ब्रॉडगेज लोहमार्ग किती किलोमीटर? आता तेव्हाचा क्वेश्चन जुना आहे, एवढा काही इम्पॉर्टंट नाही, बट या दृष्टीने आपल्याला क्वेश्चन नवीन निर्माण होऊ शकतो करंटच्या दृष्टीने. ओके. तर तेव्हा किती होते? 3914 किलोमीटर रस्ते होते. महाराष्ट्रामध्ये 2001 साली स्त्री पुरुष गुणोत्तर किती होतं? 922:1000 असं होतं. स्त्रियांचं प्रमाण 922 आणि पुरुषांचा 1000 असं होतं. ओके. आता महाराष्ट्राचे एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. तर त्याचं वैशिष्ट्य सांगितलं त्यांनी. देशामध्ये बघा, देशामध्ये इथं सासवड पठार येतं. ओके. देश म्हणलं तर सासवड पठार. विदर्भ म्हणलं तर इथं गाविलगड टेकड्या. ओके. विदर्भामध्ये गाविलगड टेकड्या. खानदेशमध्ये काय विशिष्ट सांगू शकतो आपण? खानदेशमध्ये बघा गिरनार पठार येतो. ओके. खानदेश म्हणलं तर गिरनार पठार. मराठवाडा जर म्हणलं तर मांजरा पठार. ओके. मांजरा पठार. देश सासवड पठार, विदर्भ गाविलगड टेकड्या, खानदेश आहे गिरनार पठार आणि मराठवाडा म्हणलं तर मांजरा पठार. 57 नंबरचा क्वेश्चन, पृथ्वी निळा ग्रह आहे का? बरोबर आहे. ओके. पृथ्वी निळा ग्रह आहे. पृथ्वीला आपण निळा ग्रह असं म्हणतो. मंगळाला लाल ग्रह म्हणतात. बरोबर आहे. गुरुला नाही का सर्वात मोठा ग्रह म्हणतात. बरोबर आहे. आणि शनीला उपग्रहांचा ग्रह म्हणतात. सर्वात जास्त उपग्रह आहेत त्याला उपग्रहाचा ग्रह असं म्हणतात. ओके. जैवविविधता हॉटस्पॉट या संदर्भामध्ये योग्य विधान सांगायचे. तर हॉटस्पॉट म्हणजे काय असतं? जैवविविधतेचं ठिकाण असतं. ओके. त्याला हॉटस्पॉट असं म्हणतात. 59 मध्ये काय विचारलं? कोणतं बेट हे प्रवाळ बेट आहे? तर लक्षद्वीप बेट हे प्रवाळ बेट आहे. प्रशांत महासागराच्या संदर्भामध्ये योग्य विधान, तर या महासागरामध्ये जगातील सर्वाधिक पाणीसाठा आहे. बरोबर आहे. फर्स्ट. सेकंड बघा, हा जगातील सर्वात खोल महासागर आहे. बरोबर. सरासरी खोली किती? 4000 मीटर आहे. हे पण बरोबर, म्हणजे ऑल बरोबर येतात त्याच्यामध्ये. ओके. 62 नंबरचा क्वेश्चन, खाली दिलेली साधने व त्यांचा वापर योग्य लावायचा आपल्याला. तर बॅरोमीटर म्हणलं तर इथं दाब. ओके. बॅरोमीटर दाब, त्याचं एकक काय? बॅरोमीटर. दाबाचं एकक काय? बॅरोमीटर असं येते. हायग्रोमीटर हे एकक कशाचं आहे? सापेक्ष आर्द्रतेचं. ओके. हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता. आणि कॅथोमीटर जे आहे ते समुद्राची खोली मोजली जाते कॅथोमीटरमध्ये. बॅरोमीटर दाब मोजतात. हायग्रोमीटरमध्ये सापेक्ष आर्द्रता मोजतात आणि कॅथोमीटरमध्ये समुद्राची खोली मोजतात. हवामानासंदर्भामध्ये घडामोडी पृथ्वीच्या कोणत्या थरामध्ये घडत असतात? तर कोणता थर आहे तो? ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरमध्ये हवामानासंदर्भाच्या सगळ्या घडामोडी घडतात. ओके. ट्रोपोस्फिअर. महाराष्ट्रामध्ये विजेची गरज पुढीलपैकी कोणत्या ठिकाणाहून भागवली जाते? तर महाराष्ट्राचे विद्युत मंडळाचे केंद्र हे तर इथंच टाटा विद्युत निर्मिती केंद्र हे पण आहे. तारापूर येथील अणुऊर्जा केंद्र हे पण येतं. ओके. वरीलपैकी सर्वच आहे त्यामध्ये. आता जिल्हा आणि जलविद्युत प्रकल्प विचारले त्यांनी. सातारा जिल्ह्यामध्ये कोणता जलविद्युत प्रकल्प येतो? कोयना. रायगडमध्ये बघा, रायगडमध्ये टाटा भीरा येतो. टाटा भीरा नावाचा प्रकल्प. परभणीमध्ये येतो एलदरी. ओके. परभणी म्हणलं तर एलदरी. आणि सोलापूरमध्ये उजनी प्रकल्प आहे, जलविद्युत उजनी प्रकल्प भीमा नदीवर. खालीलपैकी अपरंपरागत ऊर्जा स्रोताचा प्रकार कोणता विचारलं? तर सौर ऊर्जा आहे. बरोबर आहे. सौर ऊर्जा पण येते यामध्ये. गोबर गॅस पण येतो. पवन ऊर्जा पण येतो. ओके. कधी न संपणारी एनर्जी म्हणजेच अपरंपरागत. ओके. 67 नंबरचा क्वेश्चन, उद्योगधंदे आणि कच्चा माल. त्यामध्ये बघा, तेलगिरण्या जे आहेत ते कृषी उत्पादन संबंधी येतं. सिमेंट उद्योग हा कच्चा माल खनिज उत्पादनातून मिळतो आपल्याला. कागद कारखाने म्हणलं तर वन उत्पादन. आणि रेशीम उद्योग जर म्हणलं तर प्राणीज उत्पादन. ओके. तेलगिरण्या जर म्हणलं तर बघा कृषी उत्पादनापासून. सिमेंट जो उद्योग असतात ते खनिज उत्पादन कच्चा माल. कागद कारखाने वनापासून. आणि रेशीम उद्योग हा प्राणीज उत्पादनपासून कच्चा माल मिळतो. आता लेण्या आणि त्यांचं ठिकाण विचारलं त्यांनी. तर वेरूळ ह्या लेण्या कुठे? औरंगाबादमध्ये येतात. सिद्धटेक बघा अहमदनगरमध्ये. घारापुरी आहे रायगडमध्ये. ओके. घारापुरी रायगडमध्ये. आणि कारले भाजी जी आहे ती पुण्यामध्ये येते. कारले भाजी नावाची जी लेणी आहे ती पुण्यामध्ये येते. ओके. 69 नंबरचा क्वेश्चन, मुंबईमध्ये कापड गिरण्यांच्या निर्मितीमध्ये
काय कारण आहे तर दमट हवामान आहे, बरोबर आहे. मजूर पुरवठा व तंत्रज्ञ येतं आणि कच्चा माल सर्वच येते यामध्ये. महाराष्ट्राचे मँचेस्टर असं कशाला म्हणतात तर इचलकरंजीला म्हणतात. ओके, इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असं म्हणतात. भारतात पहिली आधुनिक कापड गिरणी मुंबई येथे 1851 साली स्थापन झाली होती. आणि पहिल्या तागगिरणीच्या संदर्भामध्ये योग्य विधान सांगायचं तर तागगिरणी म्हणलं तर 1854 रिश्रा कलकत्ता आणि कापडगिरणी मुंबई 1851, तागगिरणी 1854 रिश्रा कलकत्त्यामध्ये. भारतातील महत्त्वाची राज्ये एकमेकांशी प्रमुख शहरांच्या आधारे जोडली जातात, त्या मार्गांना राष्ट्रीय महामार्ग असं म्हणतात. तर राज्यानुसार महामार्गांची विभागणी केल्यास महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, बरोबर. 2002 साली 3710 किलोमीटर महामार्ग होते, बरोबर. राज्यातील सर्वात छोटा महामार्ग नावाशिवाय कळंबोली परस्पे महामार्ग येतो, हे पण बरोबर, म्हणजे सर्वच बरोबर येतात त्यामध्ये. ओके, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडचा प्रदेश हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, बरोबर. दक्षिण कोकणातून उत्तर कोकणात गेल्यास पावसाचे प्रमाण हे कसं बदलतं, कमी कमी होत जातं. ओके, दक्षिण कोकणातून उत्तर कोकणात गेलं तर पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं. अप्सरा अणुभट्टी भारतातील पहिली अणुभट्टी कोणत्या देशाच्या साहाय्याने केली होती, ग्रेट ब्रिटन. ओके, अप्सरा म्हणलं तर ग्रेट ब्रिटनच्या साहाय्याने केली आहे. महाराष्ट्र व भारत यांच्यातील तुलनात्मकदृष्ट्या विधान निवडायचे आपल्याला. तर महाराष्ट्रामध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.42% लोक वास्तव्य करतात, बरोबर येतं. ओके, महाराष्ट्रामध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.42 ओके 9.42% लोक वास्तव्य करतात. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळाचे महाराष्ट्राने व्यापलेले आहे, बरोबर आहे. महाराष्ट्र भारतामध्ये लोकसंख्येच्या तुलनेमध्ये दुसरा क्रमांक लागतो, हे पण बरोबर येतं. ओके, म्हणजे वरीलपैकी सर्वच येते यामध्ये. 77 क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, चंद्रपूरमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या अनुसूचित जमाती वास्तव्य करतात, कोणत्या जमाती येतात बघा. सह्याद्री पर्वत म्हणलं तर महादेव कोळी, वारली, कातकरी आणि ठाकर. ओके, महादेव कोळी, वारली, कातकरी, ठाकर येतात सह्याद्री पर्वतामध्ये. महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागामध्ये आहेत तर विदर्भामध्ये. कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती, 720 किलोमीटर आहे. महाराष्ट्रात सर्वात अलीकडे उदयास जिल्हा कोणता आहे तर हिंगोली आणि गोंदिया सर्वात करंट. आणि खांदेरी व उंदेरी ही कशाची नावे आहेत तर खांदेरी आणि उंदेरी ही सागरी किल्ल्याची नावे आहेत. ओके, सागरी किल्ले येतात त्यामध्ये. 83 नंबरचा क्वेश्चन, गोदावरीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तर 49%. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्यास कोणत्या जिल्ह्याची सीमा भेटते, सिंधुदुर्गची. ओके, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या प्रकारचं येतं तर ग्रामीणकडून जे नगराकडे होणार आहे ते सर्वात जास्त प्रकारचं आहे. ओके, स्थलांतर ग्रामीण लोकांकडून नगराकडे. मराठवाड्याचा कायापालट कोणत्या जलसिंचन प्रकल्पामुळे झालेला आहे, जायकवाडी पैठण होते मराठवाड्यामध्ये, जायकवाडी पैठण. अष्टविनायकापैकी सर्वात जास्त स्थळे कुठे येतात, पुण्यामध्ये आहेत. ओके, महाराष्ट्रातील सर्वात जुनं शिल्पस्थळ कुठे आहे, पितळखोरा लेणी हे सर्वात जुनं शिल्पस्थळ. चिपको आंदोलनात संबंधात आपल्याला योग्य विधान सांगायचे. ही एक पर्यावरणासंबंधित चळवळ आहे, बरोबर. सुंदरलाल बहुगुणा यांच्या पुढाकाराने ही चळवळ 1970 सुरू झाली होती. जस्ट आता यांचं निधन झालं, सुंदरलाल बहुगुणा यांचं. ओके, 1970 झाली होती सुरुवात. वृक्षतोडीला विरोध म्हणून झाडाला मिठी मारून वृक्षतोडीला विरोध करणे. ओके, आणि वरीलपैकी सर्वच बरोबर आहेत, सर्व ऑप्शन बरोबर आहेत त्यामध्ये. ओके, आता 90 नंबरचा क्वेश्चन, मरायना गर्ता कोणत्या महासागरामध्ये येते, प्रशांत महासागरामध्ये येते. ओके, नंतर बाल्टिक प्रदेशाची चावी असं कोणत्या शहराला म्हणतात, बाल्टिक प्रदेशाची चावी कोपेनहेगनला म्हणतात. ओके, कोपेनहेगनला म्हणतात बाल्टिक प्रदेशाची चावी असं म्हणतात. जगातील सर्वात उंच धबधबा एंजल नावाचा येतो. ओके, एंजल नावाचा धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. पर्यटन स्थळ आणि जिल्हा विचारला तर माजुली हे पर्यटन स्थळ कुठे, सर्वात मोठं नदीतलं बेट येतं माजुली. ओके, माजुली काय तर सर्वात मोठं नदीचं बेट आहे. जावा म्हणलं तर काय, सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं बेट जावा, सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं बेट. आणि लुझॉन म्हणलं तर सर्वात मोठं बेट येतं. ओके, लुझॉन हे सर्वात मोठं बेट आहे. आणि जावा म्हणलं तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं बेट आहे. माजुली हे सर्वात मोठं नदीतलं बेट येतं. भारतीय सुदूर संवेदन उपग्रह कार्यक्रमाअंतर्गत पहिला उपग्रह IRS फर्स्ट हा कोणाच्या साहाय्याने प्रक्षेपित करण्यात आला होता तर रशियाच्या साहाय्याने. ओके, रशियाच्या साहाय्याने प्रक्षेपित केला होता.
बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं मुख्यालय येतं कलकत्त्यामध्ये. ओके, कलकत्त्यामध्ये येतं. नंतर सुदूर संवेदन उपग्रह ज्या कक्षेमध्ये प्रस्थापित केला जातो ती कक्षा कोणती आहे? ध्रुवीय सूर्य स्थिर कक्षा जी असते तिथं असते. ओके. जीवशास्त्र ऑक्सिजनची मागणी यावर पाण्याची प्रदूषण पातळी अवलंबून असते आणि त्यानुसार खालील जोड्या लावायच्या आपल्याला. तर बघा, 1 ते 2 मिलीग्राम लिटर पाण्याची गुणवत्ता काय असते त्याच्यामध्ये? उत्तम पिण्यायोग्य. ओके, BOD त्याचा 1 ते 2 असेल तर उत्तम पिण्यायोग्य, 3 ते 5 असेल BOD तर काय, तर नाही का मध्यम असते, 6 ते 9 असेल तर साधारण प्रदूषित पण असतं आणि 10पेक्षा जास्त असेल तर खूप जास्त प्रदूषित. ओके, BOD 10पेक्षा जास्त पाणी हे असेल BOD त्याचं तर खूप जास्त प्रदूषित असतं आणि 1 ते 2 म्हणलं तर पिण्यायोग्य असतं. वर्षभर पावसाळा खालीलपैकी कशाचं विशिष्ट येतं? विषुववृत्ताचं. ओके, विषुववृत्ताचं विशिष्ट आहे वर्षभर पावसाळा. पृथ्वीला एकूण किती अक्षवृत्ती आहेत? 181 अक्षवृत्त आहेत पृथ्वीला एकूण. ओके, आता प्रदेश आणि खिंड विचारलं त्यांनी आपल्याला. तर हिमाचल प्रदेश कोणती खिंड आहेत त्यामध्ये? शिपकीला नावाची. ओके, हिमाचल प्रदेश म्हणलं तर शिपकीला. उत्तराखंड थांगला. सिक्कीम जे आहे ते नथुला नावाची खिंड आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये जोजिला. ओके, हिमाचल प्रदेश म्हणलं तर शिपकीला येते, उत्तराखंड म्हणलं तर उत्तराखंड जोजिला. ओके, उत्तराखंड जोजिला नाही, सॉरी हां, हिमाचल प्रदेश शिपकीला बरोबर आहे. उत्तराखंड म्हणलं तर थांगला येते, सिक्कीम म्हणलं तर नथुला नावाची खिंड आहे आणि जम्मू काश्मीर म्हणलं तर जोजिला येते. ओके, जेट प्रवाहाविषयी योग्य विधान सांगायचे. तर जेट प्रवाह भूपृष्ठापासून सुमारे 6 ते 10 किलोमीटर उंचीवर वाहतात. बरोबर आहे. हे वारे अतिवेगवान वारे आहेत, हे पण बरोबर येतं आणि दोन्ही विधाने बरोबर आहेत. ओके, फर्स्ट आणि सेकंड बरोबर आहे. वेगवान वारे आहेत ते. पावसाळ्यामध्ये भारताचं तापमान साधारणतः 25 डिग्री ते -35 डिग्री इतकं असू शकतं. ओके, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. मान्सूनचा मेघ उत्पादन म्हणजे काय असतो? तर 1 जून ते 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळी जो पाऊस पडत असतो त्याला मान्सूनचा मेघ उत्पात असं म्हणतात. ओके, मान्सूनचा मेघ उत्पात म्हणलं तर 1 जून ते 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळी जर पाऊस पडला त्याला मान्सूनचा मेघ उत्पात असं म्हणतात. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पडणारा पाऊस हरियाणामध्ये कोणत्या पिकासाठी पोषक ठरतो? गहू या पिकासाठी पोषक ठरतो. गाय या प्राण्याचा गाभण काळ किती दिवसाचा असतो? 252 दिवसाचा असतो. गोगामल राष्ट्रीय उद्यान कुठे? अमरावतीमध्ये येतं गोगामल म्हणलं तर. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचा प्रदेश कोणता? कोकण किनारा. कोणत्या तेलबिया पिकाची लागवड 2160 पद्धतीने करतात? भुईमूग या पिकाची लागवड करतात. जगातील एकूण पशुधनापैकी किती टक्के पशुधन भारतामध्ये आहे? 19%. कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या दिवशी आणि कोणत्या साली झाली होती? तर 26 जानेवारी 1998 मध्ये झाली होती. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जलसिंचन आहे? अहमदनगरमध्ये. ठाकर, कातकरी, वारली, महादेव व कोळी या जमाती कुठे सापडतात बघा? ठाण्यामध्ये सापडतात. ताडोबा हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून चंद्रपूरमध्ये येतं. वन्यजीव सप्ताह 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरमध्ये असतो वन्यजीव सप्ताह. कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडमध्ये येतं आणि अर्नाळा म्हणलं तर अकोल्यामध्ये येतं. राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? कोल्हापूरमध्ये. अलिबाग रायगड येथे कोणतं फळ उत्पादन होतं? कलिंगडचं. राजेवाडी येथे कोणतं फळ उत्पादन होतं? राजेवाडी म्हणलं तर अंजीरचं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे? अकोल्यामध्ये आहे.
126 नंबरचा क्वेश्चन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ केव्हा स्थापन झालं होतं? 1968 मध्ये. भारतात भाताची उत्पादकता सरासरी किती क्विंटल प्रति हेक्टर आहे? 19 क्विंटल. 2011ची जनगणना स्वतंत्र भारताची कितवी जनगणना होती? 2011 म्हणलं तर 15वी होती. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये ऊसाचं सर्वाधिक क्षेत्र येतं? उत्तर प्रदेशमध्ये. एकदम इझी क्वेश्चन आहेत म्हणून फास्टमध्ये घेते. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक जास्त? सोलापूरमध्ये. सर्वांना माहिती आहे ते क्वेश्चन. ओके. मध्य आशियामध्ये वाहणारं सर्बिरियन नावाचं वारं कोणत्या अडथळ्यामुळे भारतात येत नाही? तर हिमालय पर्वतामुळे येत नाही. एखाद्या वर्षी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात थंड प्रवाह जमा होतो. या परिस्थितीला आपण काय म्हणतो? ला निनो असं म्हणतो. ओके. मध्य आशियामध्ये म्हणजे एखाद्या वर्षी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरामध्ये अपवादात्मक परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये थंड प्रवाह जमा होतो. थंड प्रवाह म्हणलं तर ला निनो येतो. ओके. नैऋत्य मान्सूनचा परतीचा काळ कोणता आहे? ऑक्टोबर ते डिसेंबर. आता बघू 134 क्वेश्चन. NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? ती पुण्याला. ओके. NCL कुठे येते? पुण्यामध्ये येते. ओके. आता नेरी बघा, नेरी नॅशनल एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, नेरी म्हणलं तर नागपूरमध्ये. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? पुण्यामध्ये. महाराष्ट्र शेती महामंडळ कुठे आहे? बीडमध्ये. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिकला. गाळाच्या मृदेसंदर्भामध्ये वाक्य सांगायचे बरोबर. तर या मृदेमध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कमी असतं का? नाही, जास्त असतं. भारताचा 22% भाग या मृदेने व्यापला आहे, हे बरोबर आहे. ओके. अपिको आंदोलन भारतामध्ये कुठे झालं होतं? कर्नाटकमध्ये. भारतातलं पहिलं बायो रिझर्व कोणतं आहे? निलगिरी हे बायो रिझर्व येतं. भारतामध्ये वनाखाली क्षेत्र सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये येतं? मिझोराममध्ये येतं. रॉयल बॉटनिकल गार्डन कुठे आहे? कोलकात्यामध्ये. भारतामध्ये सर्वाधिक खताचा वापर कोणत्या राज्यामध्ये केला जातो? पंजाबमध्ये केला जातो. महाराष्ट्र क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र खनिज संपत्तीखाली आढळतं? 12.33% क्षेत्र हे खनिज संपत्तीमध्ये आढळतं महाराष्ट्राचं. बॉक्साईट या खनिजाचे साठे कोणत्या खडकामध्ये आढळतात? जांबा खडकामध्ये बॉक्साईट आढळतं. कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण क्षमता 1920 मेगावॅट येतं. ओके. एकलहरी औष्णिक वीज प्रकल्प नाशिकमध्ये आहे. भारतातील पहिल्या अणुभट्टीचं नाव काय? अप्सरा. आणि स्वतंत्र भारताचे पहिले वनविषयक धोरण केव्हा जाहीर करण्यात आलं होतं? 1952 मध्ये. ओके. अशा प्रकारे 150 क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सेट 6 पूर्ण केलेला आहे. ओके. थँक्यू.